महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस ने नागपुर में आवाज महाराष्ट्र का नागपुर के परिवर्तन का अभियान की आधिकारिक घोषणा की। इस अभियान के जरिए शहर की बढ़ती नागरिक समस्याएं, बेरोजगारी, ट्रैफिक जाम, पानी की कमी, महंगाई, प्रदूषण और मूलभूत सुविधाओं से जुड़े मुद्दों को लेकर राज्य भर में जन आंदोलन अभियान चलाया जाएगा। ऐसी जानकारी प्रदेश युवक कांग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे ने शहर में आयोजित एक पत्रकार परिषद के दौरान साझा की। आजच्या या पत्रकार परिषदेसाठी खास दिल्लीहून आलेले आमचे महाराष्ट्राचे प्रभारी अजय चिकाराजी, सहप्रभारी नवजोत सिंग संधूजी, या विभागाचे इंचार्ज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कपिल डोकेजी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तन्वी धुमेजी, अमरावती विभागाचे इंचार्ज अनुराग गोयरजी, या विभागाचे सहप्रभारी निखिल वानखेडेजी, रितेशजी पांडव, अक्षयजी हेटे आणि ग्रामीणचे अध्यक्ष निलेश कनेरे आणि सर्व प्रदेश पदाधिकारी आणि सर्व माझे काँग्रेसचे पदाधिकारी। खऱ्या अर्थानं आजचा हा पत्रकार परिषद घेण्याचा आमचा हेतू असा आहे, महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये एक आम्ही सकारात्मक उपक्रम अभियान संबंध देशामध्ये आम्ही राबवत आहोत। तसंच त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातील 28 शहरांमध्ये 28 महापालिकांमध्ये आम्ही आवाज महाराष्ट्राचा हा उपक्रम घेऊन जात आहोत। त्यासोबत आम्ही काही अभियान देखील सुरू करत आहोत। त्याची माहिती आपल्याकडून सगळ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि त्याचा आज नागपूरचा शुभारंभ आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण करत आहोत। शहरी राजकारण किंवा शहरी समस्या हा विषय घेऊन सध्या कोणी काम करत नाही। निवडणुका आल्या की प्रत्येक जण मत मागायला किंवा त्या विभागातील त्यातील प्रभागातील वॉर्डातील समस्या घेऊन इच्छुक उमेदवार तिथे पोहोचत असतात। पण सध्या ना नागपूर महापालिकेची निवडणूक आहे, ना विधानसभेची आहे, ना लोकसभेची आहे, कुठलीच निवडणूक नसताना सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचा एक सकारात्मक उपक्रम आम्ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून राबवत आहोत। हा राबवत असताना आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते। ते सगळे प्रश्न आम्ही एक पाईपलाईन करून एक सर्वसामान्य घटक आहे ज्याचा कोणीच आवाज नाहीये, तो आवाज बनण्याचा प्रयत्न आमचा येणाऱ्या काळामध्ये असेल। या इनिशिएटिव्ह मध्ये आम्ही जे आपल्या मूलभूत सुविधा असतात, रस्ते, पाणी, वीज, बेरोजगारी किंवा इतर सगळे पर्यावरण, या सगळ्या विषयांना आम्ही हात घालत ते सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करू। पण सगळ्यात महत्वाचं या अभियानांतर्गत आम्ही 6 अभियान सुरू करत आहोत। त्यामध्ये पहिला अभियान आमचा असा आहे की सिक्युरिटी गार्ड न्याय अभियान, गिग वर्कर न्याय अभियान, घरगुती कामगार न्याय अभियान, अशा पद्धतीचे आम्ही रेडी पटरी विक्रेत्यांचं न्याय अभियान, सुरक्षा रक्षक न्याय अभियान आणि ह्या सगळ्या अभियानांना घेऊन आम्ही सर्वसामान्य जे घटक आहेत, घरेलू कामगार आहेत, सिक्युरिटी गार्ड्स आहेत, गिग वर्कर्स आहेत, ह्या सगळ्यांच्या हॉकर्स आहेत, ह्या सगळ्यांच्या वैयक्तिक वेगळ्या अभियानांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल। त्यांच्या सुरक्षिततेचा असेल किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही सरकारकडे एक कायदा करण्यासाठी देखील आम्ही पुढच्या काळामध्ये आमचं वाटचाल असेल। मला आपल्याला उदाहरण द्यायचं आहे की नागपूर शहरामध्ये आम्ही गिग वर्कर न्याय अभियान लॉन्च केलं पाठीमागच्या महिन्यामध्ये। जवळपास 12,500-13 हजार आम्ही रजिस्ट्रेशन गिग वर्करचे केले, नागपूर शहरामध्ये असेल किंवा संबंध देशामध्ये असेल। जसं आजच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला मोबाईल जरुरी आहे, मोबाईल शिवाय आपण कोणतं काम करू शकत नाही। भविष्य काळामध्ये गिग वर्कर शिवाय आपलं फारसं जीवनामध्ये आपला तो एक घटक असेल असं आमचं म्हणणं आहे। नागपूर शहरामध्ये आम्ही विविध डार्क रूम्सला किंवा स्टोर्सला व्हिजिट केली, तेथील त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। जवळपास 12,500 गिग वर्करांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांचे सगळे प्रश्न आम्ही संकलित केलं आणि केल्यानंतर त्यांच्या अनेक प्रश्न आहेत। त्यांच्या इन्सेंटिव्हचा प्रश्न आहे, त्यांना 16 तास काम करावं लागतं, कधी एक वेळचं त्यांना जेवण देखील मिळत नाही, ऍक्सिडेंट झाला तर त्यांना कुठलं इन्शुरन्स ठोस नाहीये, 2 लाखाचा इन्शुरन्स आहे पण त्याच्यापेक्षा जास्त खर्च आला तर कोण खर्च करणार, त्यांचा ID जर बंद असेल तर त्यांना इन्शुरन्स भेटत नाही आणि एखादी त्यांच्यावरती
समस्या आली किंवा एखादा त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागला तर त्यांना रिस्पॉन्ड करायला कोणी नसतं. चुकून एखाद्या कस्टमरने त्यांचा बद्दल तक्रार केली तर त्यांचा आयडी ब्लॉक केला जातो. त्या कंपनीमध्ये परत त्यांना घेतलं जात नाही, कुठली सुनावणी होत नाही, कुठली हिअरिंग होत नाही. असे अनेक प्रश्न आहेत, अनेक त्यांच्या अडचणी आहेत. आणि एक उदाहरण म्हणून देतो की गिग वर्कर कम्युनिटी प्रचंड मानसिक आणि शारीरिक तणावामध्ये चाललेली आहे आणि ही सगळी तरुण मंडळी आहेत. आणि आजच्या घडीला जरी नागपूर सारख्या शहरामध्ये 1 महिन्यामध्ये आम्ही 13,000 13,000 आम्ही रजिस्ट्रेशन ऑथेंटिक करू शकलो असेल, ती संख्या फार मोठी आहे. आणि भविष्य काळामध्ये आपण स्विगी असेल, झोमॅटो असेल, ब्लिंकिट असेल, पोर्टर असेल, हे सगळ्या आपण सुविधा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. नागपुर समय न्यूज़ के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवाने की विशेष रिपोर्ट नागपुर।